या व्हिडिओमध्ये आपण NIC मेल हा ओपन कसा करायचा ते बघणार आहोत. NIC मेल हा गव्हर्मेंट एम्प्लॉयसाठी आहे, तर बऱ्याच लोकांना तो ओपन करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर आपण बघणार आहोत NIC मेल ओपन कसा करायचा. सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. क्रोम ब्राउझरमध्ये NIC मेल टाकल्यानंतर आपल्याला NIC मेल हा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला जो गव्हर्मेंटचा मेल ID आहे तो टाकायचा आहे. मी या ठिकाणी गव्हर्मेंटचा ID टाकतो. मेल ID टाकत असताना कुठेही स्पेस नाही आहे किंवा कॅपिटल लेटर्स नाही आहे, सर्व स्मॉल लेटर्स आहेत. जो आपल्याला गव्हर्मेंटने दिलेला मेल ID आहे तोच टाकायचा आहे. अदर कुठलाही मेल इथे चालणार नाही. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला जो आपला पासवर्ड आहे, आपण जो क्रिएट केला आहे NIC तोच टाकायचा आहे. इथे पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे. साइन इन केल्याबरोबर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. यानंतर जनरेट कोड इथे क्लिक करून आपल्याला हे डाउनलोड करायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला इथं माहिती विचारतं, तर फॉर्म एक भरायचा आहे. सुरुवातीला एम्प्लॉय ऑन रेग्युलर अपॉइंटमेंट इथे क्लिक करायचं आहे. खाली AIS किंवा CSS इथे नो करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला एम्प्लॉय कोड आहे. इथे एम्प्लॉय कोडमध्ये आपल्याला DGP, आता इथे मी सेवार्थ आहे तो टाकायचा आहे. कोड टाकतो इथे DGP. याच्यानंतर खाली डेट ऑफ रिटायरमेंट. डेट ऑफ रिटायरमेंटमध्ये जी आपली रिटायरमेंटची तारीख असते, जी कार्डवर असते आपल्या, ती टाकायची आहे. खाली स्टेट गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट, डेजिग्नेशनमध्ये आपल्याला इथं टाकायचं आहे, जे आपले पोलीस, नाईक, कॉन्स्टेबल, PSI जे असते ते टाकायचे आहे. इथं मी पोलीस नाईक टाकणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑफिस ॲड्रेस टाकायचा आहे, ऑफिस डिस्ट्रिक्ट टाकायचे आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला प्रिव्ह्यू अँड सबमिट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे NIC मेल ओपन केलेले आहेत. याला क्लोज करून आपण या ठिकाणी मेल बघू शकता. धन्यवाद. यानंतर आय गॉट हे आपण इंटरनेट एक्सप्लोर या ठिकाणी टाईप करून साईट ओपन करायची आहे. साईट ओपन केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल. इथे माहिती भरून घ्यायची आहे. ग्रुपमध्ये C टाकायचे आहे, नंतर गव्हर्नमेंट ID टाकायचं आहे.
गव्हर्मेंट मेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला जो पहिले आपण जो NIC मेल ओपन केला होता तिथे OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP करायचा आहे. इथे खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP जो तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ओके, मोबाईलवर OTP येईल तिथे OTP टाकायचे. थोडं वेट करा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचे. इथे स्टेट करायचं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये होम डिपार्टमेंट किंवा महाराष्ट्र पोलीस टाईप करून सर्च करायचं आहे. त्या ऑप्शनमध्ये महाराष्ट्र पोलीस क्लिक करून खाली 2 टिक करून साइन अप करायचं आहे. अशा प्रकारे आपण आयगॉटमध्ये एंटर होऊ. याच्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन या बटनवर क्लिक करून आपण याच्यामध्ये लॉग इन विथ OTP हे ऑप्शन निवडायचं आहे. खाली या बॉक्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला एक OTP येईल मोबाईलवरती. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. 308020 सबमिट झाल्यानंतर आपल्याला इथं आयगॉट हे ॲप्लिकेशन ओपन होईल. गेट स्टार्ट. नेक्स्ट. अशा प्रकारे आपल्या आयगॉट कर्मयोगी ॲप्लिकेशन ओपन होईल. आणि आपल्याला जो कोर्स करायचा आहे तो एक्सप्लोर किंवा सर्चमध्ये जाऊन सर्च करायचा आहे. कोर्स संपल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट देण्यात येईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.